कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 11. गेल्या 3 तासापासून साहिल पुन्हा त्याच कॅफेमध्ये त्याच टेबलवर बसून होता. आताही त्याची नजर स्वानंदीच्या बंगलोवर होती. दुपारी तिला रडताना बघून त्यालाही खूप वाईट वाटत होतं. घरी जाऊनही त्याचं कशातच मन लागत नव्हते. त्यामुळे ती ठीक आहे का नाही हे बघायला म्हणून तो गेल्या 3 तासापासून तिथेच बसून होता. पण ती त्याच्या नजरेस पडली नव्हती. आता तर कॅफे बंद व्हायचीही वेळ आली होती. दिसेल का मला ती? हा एकच विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. घरातूनही 5-6 फोन येऊन गेले होते, पण तो काय तिथून हालायचे नाव घेत नव्हता. पुन्हा एकदा त्याचा मोबाईल वाजला. येस मॉम, बोल. साहिल. साहिल, अरे कुठे आहेस अजून? जेवायची वेळ होऊन गेली. साहिलची आई म्हणजेच शिखा खानविलकर काळजीने विचारत होती. हो, आलोच आई. 15 मिनिटं फक्त. कामात आहे ग जरा. साहिलने डोके खाजवतच उत्तर दिले. एवढं कसलं काम आहे तुला? आणि काय काम आहे सांग तरी मला. 5 फोन केले मी तुला. प्रत्येक वेळी 10-15 मिनिटात येतो असं बोलून तू फोन ठेवून देतोय. काय चाललंय काय तुझं? हां, आजकाल बघते मी तुझं लक्षही नसतं हल्ली कशात. क्या बात आहे श्याम, प्रेमात पडलास की काय कुणाच्या? शिखा समोर सोफ्यावर बसलेल्या मनोहर खानविलकरकडे म्हणजेच साहिलच्या बाबांकडे हसतच बघत फोनवर साहिलला विचारत होती. मॉम प्लीज, असं काहीही नाहीये. साहिल हसतच त्याच्या आईला म्हणाला. तू किती नाही बोललास ना तरी तुझी स्माईल काहीतरी वेगळं सांगते मला. शिखा. नो मॉम नो, असं खरंच काही नाहीये. येतो मी. तुम्ही जेवून घ्या. तसंही भूक नाहीये. खाल्लंय मी थोडं. येतो माझं आवरलं की. काळजी करू नकोस. साहिल. बरं, पण लवकर ये हां. जास्त उशीर करू नकोस. आणि हां, हो, बाईक हळू चालवतो माहितीये मला. नको काळजी करूस. येतो मी, झोप तू. साहिल आईचं अर्धवट वाक्य पूर्ण करतच प्रेमाने बोलत होता. ओके, टेक केअर. शिखाने हसतच फोन ठेवून दिला. काय झालं? कुठे आहे चिरंजीव तुमचे? हातातला पेपर बाजूला ठेवत मनोहरनी शिखाला विचारले. काय माहिती कोणत्या कामात अडकलाय ते? मला काय वाटते मनोहर, साहिल ना नक्कीच कोणत्या तरी मुलीमध्ये गुंतलाय बघ. म्हणजे मला तरी तसं वाटतं. 2-3 वेळा फिरवून विचारलं मी त्याला, पण तो काही बोलला नाही मला. शिखा. रिलॅक्स शिखा. त्याच्यापेक्षा तुला जास्त गडबड झालीये त्याला प्रेमात पाडण्याची. एवढा चांगला मुलगा आहे आपला. कधी कोणत्या मुलीच्या मागे आहे असं कधीच ऐकायला नाही मिळालं मला. तो, त्याचं स्टडी, त्याचे छंद आणि बास्केटबॉल यातच त्याचं जग सामावलेलं आहे. एक तो अभय असतो बघ त्याच्यासोबत फक्त. बाकी कोणासोबत फिरताना सुद्धा दिसत नाही तो. आताही त्याच्यासोबतच असेल बघ. आणि तसंच काही असेल ना तर तो नक्कीच आपल्याला येऊन सांगेल. एवढा मला विश्वास आहे बघ त्याच्यावर. मनोहर समजावत म्हणाले. अहो, तो विश्वास तर मलाही आहे. तो स्वतःहून सांगेल सगळं. पण ना आज तो दुपारी आला तेव्हा जरा अस्वस्थ वाटला हो मला. कसल्या तरी विचारात होता. जेवलाही नाही नीट. झोपायला म्हणून वर गेला तो अर्ध्या तासातच खाली आला. आणि लगेच जाऊन येतो असे सांगून जो गेला ना तो आलाच नाही अजून. म्हणून जरा काळजी वाटते हो. शिखा काळजीने विचारत होत्या. काळजी करू नकोस. सांगितलंय ना त्याने येतो म्हणून. येईल तो. जा, तू जाऊन झोप. मी थांबतोय तो येईपर्यंत. मनोहर. नाही नको. तुम्ही झोपा जाऊन. मी थांबते थोडा वेळ. तसंही काम आहे अजून माझं किचनमध्ये. शिखा मेन डोअरकडे नजर टाकतच बोलत होती. बरं, ठीक आहे. जातो मी झोपायला. मनोहर हसतच नाही अशी मान हलवत निघून गेले. त्यांना माहीत होते साहिल घरी आल्याशिवाय त्याच्या आईला झोपही लागणार नाही. इकडे स्वानंदीची आज छान झोप झाली होती. त्यामुळे ती आता अभ्यासाला बसली होती. इतक्यात तिचा फोन वाजला. तिचे लक्ष गेले तसं तिने आनंदाचाच कॉल रिसीव्ह केला. हे जान, काय करतेस? स्वानंदीने विचारले. हे, मी कॉल केलाय ना तुला? मग माझा प्रश्न तू का विचारतेस? बाय द वे, तू काय करत होतीस? झोपली नाहीस का अजून? जान्हवीने विचारले.
नोट्स काढत बसले होते. झोप झाली खूप आज. मघाशीच उठले बघ 2 तास झोपून. त्यामुळे आता झोप येत नाहीये. स्वानंदी. का? आता कसले टेन्शन आले होते? मोग्यांबोने परत काही केलं का? जान्हवीने कपाळावर आट्या आणत प्रश्न विचारला. सांगते उद्या भेटल्यावर. तू झोपली नाहीस अजून? जे झाले ते स्वानंदीने फोनवर सांगायचे टाळले. बरं ऐक ना सानू, तुझा आवाज कट होतोय यार. नेटवर्कचा काही इश्यू होतोय बहुधा. प्लीज अंगणात जाऊन बोलतेस का तू जरा? म्हणजे मला नीट ऐकू येईल. जान्हवी. पण मला तरी येतोय तुझा आवाज. स्वानंदी. अगं जा ना माझी आई. कशाला बाकीचं विचारतेस? सांगितलेलं तेवढं कर. आणि जरा लवकर जा बाई. जान्हवी वैतागतच बोलत होती. अरे जाते ना, थांब जरा. एवढी काय घाई लागली तुला मला बाहेर पाठवायची? काही सरप्राईज आहे का बाहेर माझ्यासाठी? हा बोल बेबी. स्वानंदी बोलत बोलतच रूममधून बाहेर पडली आणि हळूच मेन डोर उघडून अंगणात आली. आजूबाजूला बघतच ती जान्हवीला म्हणाली. काय यार जान, इथे तर काहीच नाही. मला वाटलं माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज असेल. पण इथे तर काहीच नाही. स्वानंदी लटक्या रागात म्हणाली. सरप्राईज तर मीच झाले ग माझी राणी. पण काय करू? तुला सांगू पण शकत नाही ना, म्हणून. नाहीतर कशाला तुला एवढ्या थंडीत बाहेर पाठवते. तरी बरं पाऊस नाही आता तिथे. जान्हवी हळू आवाजात स्वतःशीच बोलत होती. काय काय बोललीस का तू? ऐकू आले नाही मला नीट. जान्हवीचे बोलणे नीट ऐकू न आल्याने स्वानंदीने तिला परत विचारले. कुठे काय? काहीच नाही. जान्हवी भानावर येत सारवासारव करत म्हणाली. बरं तू गेलीस ना बाहेर, मग आता झोपाळ्यावर बस आणि बोल माझ्याशी निवांत. जान्हवी. नंतर दोघी बराच वेळ गप्पा मारत होत्या. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर दोघींनी कॉल कट केला. स्वानंदी तशीच झोपाळ्यावर बसून झोके घेत होती. बाबांनी आईला स्पष्टपणे सांगितले होते, त्यामुळे आता ती पूर्णपणे निश्चिंत झाली होती. हवेतला गारवा चांगलाच जाणवत होता आज. नाईट ड्रेस घातलेल्या स्वानंदीला आता थंडीची जाणीव होत होती. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासत ती ते गरम हात स्वतःच्या गालावर लावत होती. तसे इकडे कॅफेमध्ये बसलेल्या साहिलनेही वाऱ्याची एक झुळूक येताच उजवा हात हलकेच स्वतःच्या गालावरून फिरवला. तसा एक वेगळा स्पर्श त्याला जाणवला. समोर झोपाळ्यावर बसलेल्या स्वानंदीकडे त्याचे लक्ष होते. अंगणात लावलेल्या पिवळ्या मंद लाइटिंगमध्ये तिचा हलका गोरा रंग जास्तच उजळून दिसत होता. त्या हलक्या मोरपंखी रंगाच्या सिल्कच्या नाईट ड्रेसमध्ये किती भारी दिसत होती ती. मोकळे सोडलेले लांब केस वाऱ्याच्या झोताने इकडून तिकडे उडत होते. हलकेच काही बटा तिच्या चेहऱ्यावर येऊन तिला त्रास देत होत्या. किती हेवा वाटला असेल साहिलला त्या केसांचा. हळूच जाऊन त्या केसांना कानामागे करण्याची त्याला खूप इच्छा झाली. तसे स्वतःच्याच विचारांवर हसतच त्याने स्वतःच्याच डोक्यावर एक टपली मारून घेतली. तेवढ्यात कॅफेमधला रेडिओ स्टेशन चेंज झाला. जुल्फे मगरूर इतनी हो जाएगी, जुल्फे मगरूर इतनी हो जाएगी, दिल को तड़पाएगी, जी को तरसाएगी, ये कर देंगी दीवाना, कोई इनको ना बतलाना, कि इन्हें देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. रेडिओवरचे गाणे ऐकून तो मनातल्या मनातच हसत होता. आत्ता जरा त्याची सुद्धा अस्वस्थता कमी झाली होती. रिलॅक्स होता तो सुद्धा या क्षणी. कारण दुपारी ज्या चेहऱ्यावर दुःखाची लकीर त्याला दिसली होती, तोच चेहरा आता त्याला प्रसन्न, आनंदी आणि हसरा दिसत होता. अगदी तसाच जसा त्याने 2 वर्षापूर्वी बघितला होता. क्रमशः